रेकॉर्डिंग ह्याच्यावर करतोय ना, टीम्सवर हॅलो का ऑफशोर? ओबीएस वर करतो हॅलो मी ओबीएस. ठीक आहे चालेल. कोणीतरी स्क्रीन शेअर करा ना, त्याच्याकडे रिस्पॉन्स आहे तिकडे. कौस्तुभ आलाय, अमन नाही येणार, अमनच्या ऑफिस मध्ये काम आहे थोडस. रवी आहे, अतुल आहे, बच्चा पण आहे. ठीक आहे, सिनियर आहेत बरोबर. स्क्रीन विजिबल आहे. हा विजिबल. अरे का हा पहिला क्वेश्चन काय टाकला तर फ्युचर ऑफ आयटी, आम्हालाच माहित नाही फ्युचर काय आहे ते. ओके, क्वेश्चन चालू करायचे का खंडेराव? निशांत चालू करायचे का? चालू आहे. ओके तर ठीक आहे, करा चालू. फर्स्ट क्वेश्चन है, फ्यूचर ऑफ आईटी एज बीइंग अ नॉन कोर स्टूडेंट, विल आई फेस अ प्रॉब्लम? Okay, so as you are from non-core, but CS stand for common sense, so I think you will be fine. There is no much of issue for that. Hello. हॅलो, आवाज येतोय का? येतोय आवाज येतोय. अरे सुशांत आहे अमोल सुशांत. अमोल कोणाला दुसऱ्याला क्वेश्चन वाचायला लावून, लाईक मला कसं होतंय, माझ्या समोर आहे ना स्क्रीन नाहीये, ते हे दिसते, हा हा एक्सेल फाईल दिसते, तर मला कळत नाही की कोण काही बोलतंय किंवा काही ऐकतंय का. निशांत कुठे आहे? हॅलो, आहे नाही बोल. क्वेश्चन घे. सुशांत दिसत नाही. ठीक आहे, आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. ऍप्टीचे सगळे क्वेश्चन सोडवत राहणं टाइम कन्झ्युमिंग आहे का सीसॅट साठी? कारण इंग्लिश आणि रिझनिंगचे पण क्वेश्चन असतात, जास्त फोकस केला तर चालेल का? या क्वेश्चनचा कोणी आन्सर द्यायचं आहे कोणाला, प्रफुल वगैरे? कौस्तुभ आहे, कौस्तुभ किंवा भक्ती. हा, त्याचं असं आहे, ऍप्टीचे सगळे क्वेश्चन्स सोडवत टाइम कन्झ्युमिंग आहे का सीटॅट साठी? तर मी माझं असं डिवाइड केलं होतं की अर्धा तास मी क्वांट्स करेल आणि मग इंग्लिश आणि रिजनिंग साठी अर्धा तास, म्हणजे 35 मिनिट्स जर झाले तरी चालते क्वांट्स साठी. कारण इंग्लिश खूप सोपा येतो माझ्या एक्सपिरियन्स वरून, आणि इंग्लिश म्हणजे जर तुमचं बेसिक पण प्रिपरेशन असेल तर होऊन जाणार. रिझनिंग पण काही एवढा हार्ड येत नाही, पण क्वांट्स मध्ये मार्क्स स्कोर करू शकता चांगले. तर 35 मिनिट्स पर्यंत क्वांट्सला दिले पाहिजे आणि बाकी इंग्लिश आणि रिझनिंग करून. कोणाला ऍडम करायचं, कोणाला याच्यामध्ये अजून काय सांगायचं? मेन महत्वाची गोष्ट सांगतो की ए सेक्शनला आहे ना, काय बोलतात, टाइम मॅनेजमेंट जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि रिझनिंगचे जे क्वेश्चन असतात ना, ते वाचून लवकर कळत नाही, जास्त वेळ घेतात, 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतात. त्यापेक्षा माझा फोकस असा होता की मी सगळ्यात आधी ना क्वांट सेक्शन घेईल, कारण की त्याने
फॉर्म्युला टाकून किंवा लगेच आन्सर मिळायचे आपल्याला. तर मी पहिले ते प्रिफर केलं होतं आणि नंतर इंग्लिशचं केलं ते सॉल्व. जे सिनोनिम आणि अँटोनिम्स होते ते खूप कमी वेळात होतात आणि त्याच्यानंतर मग रिझनिंग केली होती. बेसिकली तुम्हाला ज्यात इंटरेस्ट असेल, जे इझी पडतं ना, ते आधी सॉल्व्ह करा. कारण की तो तुमचा नॅचरली वेळ कमी घेईल. जे अवघड सॉल्व्ह करायला आधी घेणार ना, तर वेळ चालला जाईल तुमचा आणि नंतर जे येतंय त्याला पण वेळ नाही मिळणार. तर 60 मिनिटमध्ये 50 क्वेश्चन आहेत ना, अराउंड 20 मिनिट्समध्ये तुमचं रिझनिंग आणि इंग्लिश हे सॉल्व्ह होऊन जातं. 25 मिनिट्स जास्तीत जास्त. बाकी 35 मिनिट्स तुम्हाला उरलेल्या 30 क्वेश्चनसाठी किंवा 25 क्वेश्चनसाठी देता येतील, जे कॉन्टचे असतात. सो कॉन्ट जनरली कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणून तुम्हाला हरीमध्ये नसले पाहिजे तुम्ही, तर कॉन्ट पहिले सॉल्व्ह करा. एक थोडं कॅल्क्युलेशन करताना सिली मिस्टेक नाही होणार. आणि इंग्लिश वगैरे तर ते तर डिपेंड करतं तुमचं कसं स्किल आहे इंग्लिशचं. त्यावर पटकन पण सॉल्व्ह होतील किंवा थोडा वेळ लागेल, पण कॉन्ट आधी केलं तर बेटर राहील थोडं. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन आहे त्यांचा. बी सेक्शन मध्ये स्निपेट्स कोणत्या कोणत्या टॉपिक साठी असतात? म्हणजे सी आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड लाच असतात ना फक्त? ओन्ली सीला असतात. ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा एखाद दुसरा असू शकतो, तो पण असं जास्त टफ नसतो. सीचे मोस्ट ऑफ द जे स्निपेट आहेत ते आउटपुट ओरिएंटेड असतात, की कोड दिलेला आहे तुम्हाला आणि 4 ऑप्शनमध्ये सांगते की यापैकी कोणतं आउटपुट असेल, काय असेल. आणि मध्ये एकच स्निपेट मी आतापर्यंत बघितलेलं आहे, त्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणजे असं आउटपुट नव्हतं विचारलेलं, एक मेथड विचारली होती की ते कोणत्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन कसं राहील. तो तुम्हाला स्निपेट पण करायचे असतील तर लाईक लूपच्या प्रॉब्लेमसाठी करू शकता, प्रिंट स्टेटमेंटसाठी करू शकता, रिकर्जन्ससाठी करू शकता. याच्या बाहेर आणि पॉइंटरसाठी याच्या बाहेर स्निपेट नाही जाणार तुमचं. मला एक जण विचारत होतं की सीपीपी चे लेक्चर नाही केले तर चालतील का? तर मी सगळ्यांना हे सांगतो की सीपीपी जे आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, ते नंतर आपल्याला लागणार आहे. तर त्यातली एक पण कन्सेप्ट मिस करू नका तुम्हाला नंतर ते कळेल ते किती इम्पॉर्टंट आहे. आता शिकणार तुम्ही, त्याच्यामुळे आता लक्ष द्या आणि लेक्चर मिस करूच नका त्याचे, ते इम्पॉर्टंट आहे फार. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया. हाऊ टू मॅनेज ऑल syllabus सिलेबस. and understand basic. कोण देईल का याचा आन्सर? याचा आन्सर तेच आहे की जे आतापर्यंत आपण एक इंजिनिअरिंग वगैरे बघावं लागतील, थोडं अजून समजून घ्यावं लागेल, जे नॉन आय टीचे स्पेशली. त्यांनी तर जे म्हणजे काही हे झालं तुमचं की काही चॅनल्स आहेत सी साठी आहेत, नंतर जावासाठी आहेत, ते तुम्ही पहिले बघा. दुर्गा सरचे व्हिडिओज आहेत काही. एक आमचं एक फेवरेट चॅनल होतं, मला नाव नाही आठवत आता या मोमेंटला. तिथे सीचे सर्वात भारी व्हिडिओज आहेत. ते एक आहे, आम्ही आम्ही टाकतो याच्यामध्ये. बाकी बेसिक आणि बेसिक एवढं काही नसतं, सर्व नॉर्मलच आहे. तुम्ही 1-2 व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते. आणि एक सब्जेक्ट आल्यानंतर दुसरा आपोआप यायला लागतो थोडा थोडा. सर्वच एकदा करायला जाऊ नका. ऍटलिस्ट पहिले सी शिका, नंतर उपचे कन्सेप्ट थोडे बघून घ्या, नंतर डीएस कडे बघा. असं करत करत तुमचे सर्व टॉपिक कव्हर होऊन जातील. असं अवघड नाहीये. आणि जर खूपच आउट ऑफ सिलेबस घ्यायचं असेल तर ओएस वगैरे वाचू शकता, म्हणजे कन्सर्निंग तुमची सी कॅट एक्झाम फक्त. बाकी तुम्ही सी पासून चालू कराल तर काही प्रॉब्लेम नाही ना. सी, ओप्स, त्यानंतर डीएस आणि डाटा नेटवर्किंगचा सब्जेक्ट असेल तो एक थोडा वेगळा येतो आणि ओएसचा एक वेगळा येतो. तर हे बाकीचे लाईनमध्ये करा आणि बाकी हे जे उरलेले 2 आहेत हे कसे केले तरी व्हिडिओ जरी बघितले तरी होऊन जाईल तुमचं. मेन फोकस फक्त बऱ्यापैकी कन्सेप्ट शिकून घ्या आणि राहिलेत काय काय गोष्टी पॉइंटर्स अरिथमेटिक वगैरे ते इम्पॉर्टंट आहे. ते स्ट्रिंग्स वगैरेचे ऑपरेशन असतात, एखाद 2 क्वेश्चन येतात त्याच्यावर, ते मिस नका चॅनल करू. चॅनलचं नाव लिहून घ्या, नेसो अकॅडमी. ते मी करतो.
Next question. How to practice data structure, operating system, DCN as theories asked. बेसिकली तुम्हाला काही नोट्स मिळतील नाही का, म्हणजे तुमचे कोणी जर फ्रेंड असेल इकडे जे करताय ते काय प्री कॅट वगैरे कोर्स करताय त्यांच्याकडे नोट्स असतात. नसल्या तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, त्या तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. बॅकग्राऊंड नॉईज होतो. हा तर बेसिक ज्या नोट्स आहेत त्या जर तुम्ही वाचून घेतल्या यासाठी तरी होऊन जाईल. जास्त मोठं सिलेबस नाही आहे. अराउंड 7 to 8 पेजेसचा सिलेबस कव्हर केलेला आहे नोट्समध्ये. आणि जास्त डेटा स्ट्रक्चरवर थोडं फोकस करा, कारण त्याचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत लिंक लिस्ट, टॅग, क्यू आणि त्यानंतर ट्री वगैरे, त्यामध्ये तुम्ही जर जाल ना डीपमध्ये खूप जास्त जाऊ शकता. बट सध्यापुरती जर एक्झाम बघितली ना तर तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट डेटा स्ट्रक्चरच्या पुढे कोणी जास्त विचारत नाही. आणि ऑपरेटिंग सिस्टममध्ये कमांड बेस क्वेश्चन जास्त राहतात. प्लस फक्त एकदम इंट्रोडक्टरी पार्ट आहे. DCN मी तर स्वतः जास्त प्रिपेअर केलं नव्हतं, बट क्वेश्चन्स जनरली लॉजिकल गेट्स आणि तसे असतात त्याचे, तर ते पण टॅकल होऊन जातं व्यवस्थित जर तुम्ही तेवढं सिलेबस जरी प्रिपेअर केला तेवढंच करा. ऑपरेटिंग सिस्टम आणि DCN पुढे तुम्हाला कामी नाही येणार आहे अनलेस तुम्ही मध्ये जात नाही. सो त्याच्याकडे जास्त टाइम फोकस न घालवता तुम्ही या बाकीच्या सब्जेक्टकडे बघू शकता. डेटा स्ट्रक्चर आहे, हुप्स कन्सेप्ट आहेत, सी आहे, आणि याला तुम्ही फक्त इंडिया बिक्स किंवा तुमच्या अजून सायन्स फाउंड्री इकडे जे MCQs येतं ते जर तुम्ही व्यवस्थित रेफर केले ना तरी तुमचं ते सॉर्टेड होऊन जाईल ऑपरेटिंग सिस्टम आणि DCN. आणि युट्यूब चॅनल. लॉजिक हा बोला. लॉजिक गेट 2 आले होते आमच्या वेळेस, तर लॉजिक गेट कंपल्सरी करून जा. प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक पेपरच्या ह्याला आले होते ते लॉजिक गेट. ओके. हाऊ टू लर्न सी. अक्षय देतो का आन्सर? तुम्ही लेटेस्ट मध्ये शिकले सध्या. सीचं कसं आहे, आपल्याला जो एक सिलेबस दिला आहे त्याच्यानुसारच मी केलं. मी असं काही डायरेक्ट हे केलं ते केलं असं नाही. मी फक्त जो सिलेबस केलाय त्याच्यानुसार करत गेलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की मी जास्तीत जास्त आउटपुटवर खेळायचो. म्हणजे सारखं प्लस मायनस करत राहायचो त्यात, म्हणजे आउटपुटवर खेळलो आणि त्या तसंच शिकलो मी. नुसतं आपण क्वेश्चन बघितलं आणि मला हे आन्सर येऊन जाईल आणि मला हे आउटपुट, हे नाही होत असं. या गोष्टीला वेळ लागतो, या गोष्टीला खूप खेळावं लागतं सीई मध्ये पण. त्याच्यानंतर कळतं, पण मग एकदाच कळलं तर मग नाही काय अडचण. पण हा तुम्ही कोडच हाताने टाईप नाही केला ना तुम्हाला कळणारच नाही नेमकं त्यात काय होतंय. तर बेस्ट वे हाच आहे का तुम्ही मेन आउटपुट जे आहे ते एकदा कोड मध्ये हे करा, रन करा आणि मग होईल सगळं होईल. आणि माझा एक मित्र आहे ना हा. सीचे स्निपेट पण पाठ करून ठेवायचा. लाईक एखादा जर ट्विस्टेड क्वेश्चन असला ना तो लिहून ठेवायचा की याचा आन्सर हे येणार आहे. बट तो वे नाही आहे बरोबर पाठांतर करणे किंवा काही करणं. तुम्ही तो कोड स्वतः टाईप करून बघा एका IDE मध्ये आणि रन करून बघा का तुमचा रन होत नाही, किंवा त्याचं रन केल्यानंतर लॉजिक वेगळं असतं. जनरली एक मॅथमॅटिकल क्वेश्चन असेल तुम्हाला 2+2 4 असं इजिकल टू, पण त्याचं आन्सर सी मध्ये थोडं वेगळं येतं. तर त्यावेळेस आहे ना आपण जेव्हा तुम्ही स्वतः टाईप करा, स्वतः इटरेशन्स करा, जसं सांगितलंय अक्षयनी की प्लस मायनस करून अजून दुसरी काही मेथड वापरून, तरच तुम्हाला सी कळेल की कंपायलरचं बिहेवियर कसं आहे. बाकी लूप्स वगैरे ह्या गोष्टी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. बट जे सीचे क्वेश्चन तुम्हाला स्निपेट्समध्ये येतील त्यासाठी तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करावं लागेल. नंबर ऑफ क्वेश्चन्स करा, नंबर ऑफ क्वेश्चन टाईप करून बघा. तुमच्या स्वतः प्रोग्रामिंग ऑनलाईन कंपायलर पण असतं त्यावरही करू शकता. त्यामधूनच तुम्हाला सीचं बेटर अंडरस्टँडिंग येईल थोडं. आणि जास्त दिवस नाहीत लागत, फार तर फार 1 आठवडा. याला एक मी ऍड करतो की एक YouTube वर राकेश भोजसिया जो आहे, जो सॅन फाउंड्रीचा को फाउंडर आहे, त्याचे व्हिडिओज आहे YouTube वर फ्री. जर सीचा बेसिक आयडिया असेल, म्हणजे पुष्कळच्या लोकांना असतं सीचा बेसिक आयडिया, लूप्स कसे असतात आणि कसं प्रिंट करायचं, स्कॅन करायचं, हे एकदम बेसिक आयडिया आहे. तर एकदा त्या व्हिडिओजला रेफर करा. त्याच्यामध्ये एकदम चांगल्याने शिकवलेलं आहे त्यांनी की काऊन कोणत्या कोणत्या प्रश्नांचा आन्सर कंपायलर डिपेंडेंट येतो, किंवा कधी कधी आपण याच्यामध्ये कन्फ्युज होतो पॉइंटर अरिथमेटिक वगैरे. तर तो त्यांनी एकदम चांगल्याने शिकवलेला आहे.
तर एकदा ते बघू शकता तर एकदम भारी आहे. आणि तो माणूस असा आहे की त्यांनी 25 वर्ष सी मध्ये कर्नल डेव्हलपमेंट केलेलं आहे. त्याचं खूप स्ट्रॉंग आहे ते. तर एकदा ते बघायचा प्रयत्न करा, खूप काही वस्तू क्लिअर होईल. इटरेशन वगैरे आहे ना ते ड्राय रन करायचे, म्हणजे असं केलं तर कसं होईल पेन आणि पेपरवर, त्यांनी पण खूप फास्ट समजतं की कसा होतोय कोड रन आणि काय आउटपुट येईल आपल्याला. आणि तुम्ही नॉन आय टी असणार ना भाई, सगळ्यात पहिले तुमचा जो कॉन्फिडन्स जनरेट होईल ना तो सी मध्येच होणार आहे. तर तुम्ही जे शिकणार ते मेन सीच आहे. आणि तुमचं कॉन्फिडन्स याच्यावरून काय आहे, तुम्ही मेन कोड टाईप करणार ना तर बरेचसे कोड येते नंतर सी वरूनच आपल्याला त्याच्यावरून शिकतो आपण. म्हणजे तुम्ही फोकस करा सी वर, फार इम्पॉर्टंट आहे ते. आणि तुमचा वेग होतो नाही का, तुम्ही त्याच्यामुळे एंट्री मारताय आयटी मध्ये, ते करा फार इम्पॉर्टंट. प्रफुल सांगत होता काहीतरी. हॅलो प्रफुल, हॅलो. काय करायचं होतं? हो अरे तेच मी आमची मेथड सांगणार होतो जेव्हा आम्ही प्रिकॅटसाठी प्रिपेअर करत होतो ना. सो आमचं 2 टॅब ओपन राहायच्या. एका टॅब मध्ये सॅन फाउंड्री नाही तर इंडिया बिक्स, आणि दुसऱ्या टॅब मध्ये ऑनलाईन जीडीबी, ते ऑनलाईन सी कंपायलर आहे. तर कोडचा आधी विदाऊट कंपायलर आन्सर प्रेडिक्ट करायचं की काय आन्सर येणार, आणि म्हणजे आपलं जे डायरेक्टली आन्सर करता येईल ते. त्यानंतर मग तो सेम कोड रन करून बघायचा, आणि रन करताना फक्त ऍडिशनल एक गोष्ट, प्रत्येक लाईन नंतर प्रिंटएफ ऍड करायचं, काय चेंज होतंय. हो हो, येतंय हे लक्षात? मी पण म्हणजे फॉलो जसं केलंय. पॉइंटर असेल, पॉइंटर असेल तर पॉइंट होतंय काहीतरी, प्रिंट करून बघा ऍड्रेसची व्हॅल्यू काय. जर समजा पॉइंटर आणि व्हॅल्यू असेल तर दोघांची व्हॅल्यू प्रिंट करून बघा. ओके, ऍड्रेसवर ही व्हॅल्यू सेव्ह आहे आणि हा तिचा ऍड्रेस आहे. 2 पॉइंटर असतील तर दोघं ऍड्रेस सेम आहेत का, डिफरन्स येत आहेत का, प्रत्येक इटरेशन मध्ये काय चेंज होतं, असं प्रत्येक ठिकाणी प्रिंटएफ टाकून 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 ट्राय करत चला. आणि सिमिलरली पॅरलली त्याच्यासोबत आहे ना, विदाऊट कंपायलर ह्या गोष्टी कळल्या पाहिजे तुम्हाला की ओके इथे व्हॅल्यू चेंज होते, इथे व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते, इथे डिक्रीमेंट होतंय, इथे फक्त ऍड्रेस चेंज होतोय, ऍड्रेस इन्क्रीमेंट होतोय, ऍड्रेस डिक्रीमेंट होतंय. राईट. तर असं एक विथ कंपायलर एकदा ट्राय करायचं, एक विदाऊट कंपायलर ट्राय करायचं प्रत्येक क्वेश्चन साठी. मग तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करणं इझी जातं त्याच्यानंतर. आणि हे बेसिक पुढे जावा मध्ये पण कामात येतं, पुढे प्रत्येक लँग्वेज मध्ये कामात येतं. ओके, हा एक पार्ट आहे. हे ऍडिशनली करून बघा क्वेश्चन सोबत कोड रन करणे. आणि हा, जर कोणी मोबाईल मध्ये प्रॅक्टिस करत असेल तर कोडिंग सी नावाचं एक ऍप आहे, सी कंपायलरच आहे. तर तिथे पण तुम्ही कॉपी पेस्ट करू शकतात कोड, तिथे पण रन करता येईल, तिथे पण टाईप करता येईल तुम्हाला. ऍप वगैरे जरी नसलं तरी डायरेक्ट मोबाईल वरून साईटवर जाऊन पण करू शकता. हो, साईटवर पण करता येतं, ऍप मध्ये पण करता येतं. भरपूर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. जस्ट मेक शुअर की तुम्ही कोड रन पण करून बघताय आणि विदाऊट रन करता पण आन्सर प्रेडिक्ट करू शकताय. हे तुमचं सी पक्क करून टाकणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं का? हो हो. Is India big sufficient for quants? If not, please recommend sites or any material. बेसिकली मी सांगतो मी काय केलं होतं. इंडिया बिक्स सोडून मी दुसरी साईट तर नव्हती केली, त्याच्यामुळे इंडिया बिक्स मी तेवढंच प्रेफर केलं आणि बाकी नव्हतंच केलं. काय त्यात पण भरपूर असे क्वेश्चन्स आहेत की ते प्रत्येक टाईपचे त्यांनी क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. बाकी काही विचारत नाही, ते हेच असतं थोडंफार. तुमचा क्वेश्चन विचारण्याचा हे वेगळा असतो, क्वेश्चनचा टाईप तोच असतो, बाकी काही नाही. इंडिया बिक्स बेस्ट होते. इंडिया बिक्सच्या काही एक 15-16 टॉपिक्सचा लिस्ट असतो मोस्टली सिकॅट मध्ये काय काय विचारलं जाते. तर तो लिस्ट जर नसेल तुमच्याकडे तर प्रोव्हाइड करू आम्ही ग्रुपवर. आणि त्या लिस्ट मध्ये जितके पण टॉपिक्स आहेत त्यांचे इंडिया बिक्स वर जाऊन सगळे एमसीक्यू करून घ्यायचे. जास्त नाही, जास्तीत जास्त 20-25 एमसीक्यूज असतात पर टॉपिक. होऊन जातो, काही एवढं नसतं. आणि ते झालं की मग खूप स्ट्रॉंग होऊन जाईल आपली. विथ अपार्ट फ्रॉम इंडिया बिक्स नथिंग एल्स इज इम्पॉर्टंट. ते झालं की सफिशियंट, मोर देन सफिशियंट. How can I manage time for section A, and also what should be the strategy for solving CCAT section A and B paper? Strategy. कोण आहे स्ट्रॅटेजिस्ट आपल्यापैकी भारी? प्रफुल. क्वेश्चन रिपीट कर बरं मला. How can I manage time for section A, and what should be the strategy for solving section A and B? ओके, सिकॅटची डेट आल्यात का सिकॅटच्या?
आली 24 जुलै आय थिंक. जुलै आहे का? ओके. आपण ट्राय करू त्याच्या आधी मॉक घेता येतील टेलिग्रामवर तर. तिथे म्हणजे नाही का आपल्याला पेपरमध्ये भेटताना प्रत्येक क्वेश्चनला 1 मिनिट भेटतो प्लस एक्स्ट्रा 10 मिनिटं. आणि आपण तिथे करताना 30 सेकंडच्या गॅपने ट्राय करू की 30 सेकंडमध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे असं. टेलिग्रामवरती जे आपण करतो ना सीसीईचं सिमिलर, तर ते तुम्हाला टाइम टू टाइम क्वेश्चन सॉल्व्हिंगचं करता येईल. आणि सेकंड स्ट्रॅटेजीचं म्हणाल ना तर ऍप्टिट्यूड 3 सेक्शन मध्ये डिवायडेड आहे. सेक्शन ए तर फर्स्ट पार्ट आहे इंग्लिशचे 20 क्वेश्चन्स, त्याच्यानंतर 15 क्वेश्चन्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि त्याच्यानंतर 15 क्वेश्चन्स आहेत याचे लॉजिकल रिझनिंगचे. तर त्याच्यात तुम्हाला गॅरंटी असेल की काय तुमचं स्ट्रॉंग आहे. बरोबर, म्हणजे माझ्या वेळी माझं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड स्ट्रॉंग होतं. मी क्वेश्चन नंबर 21 पासून स्टार्ट केलं होतं. 21 पासून आधी 35 पर्यंत केले, त्याच्यानंतर इंग्लिश केलं आणि रिझनिंग माझं तेवढं स्ट्रॉंग नव्हतं, मग मी रिझनिंग लास्टला केलं. आणि सेकंड पार्ट निगेटिव्ह मार्किंग आहे, तर ज्या क्वेश्चनचा आन्सर येत नाहीये नाही तर जिथे तुम्हाला वाटते की चुकू शकतं त्याच्यावर आधी वेळ नॉट शुअर आहे की नाही कन्फर्म करून घ्या. बट हा फॅक्टर स्टँड करतोच की जिथे जर वाटतंय ना या क्वेश्चन मध्ये टाइमपास होईल तर तो स्किप करा. कारण 50 मधले 30 क्वेश्चन आहे ना क्वेश्चन पूर्ण वाचतानाच आन्सर येतं अशा टाईपचे असतात लिटरली. जर तुमची प्रॅक्टिस असेल ना कंटिन्युअसली तर तुम्ही क्वेश्चन पूर्ण वाचता वाचताच तुम्हाला एक आन्सर तरी येऊन जातं, नाही तर तुमचं फॉर्म्युला रेडी होऊन जातो की ओके ही मल्टिप्लिकेशन आणि ही ऍडिशन केली का माझं हे आन्सर येणार आहे. मग तुम्हाला फक्त तेवढं मल्टिप्लिकेशन ऍडिशन आन्सर लिटरली सेकंदांचं काम असतं. बट तुम्ही जर समजा तुम्हाला क्वेश्चन वाचतानाच लक्षात येते याच्यामध्ये 6 स्टेप लागणार आहेत, 6 स्टेप मध्ये 2 चुकू शकतात, एक मला फॉर्म्युला माहिती नाहीये, मग तिथे R&D करत बसू नका, तो क्वेश्चन स्किप करा. असं तुम्ही जर प्रॉपर क्वेश्चन सिलेक्ट केले ना तर तुम्हाला प्रत्येक सेक्शनला रिक्वायर्ड ना त्याच्या अर्धाच टाइम लागेल आणि काही क्वेश्चन्स उरतील आणि मग उरलेल्या क्वेश्चन्सला तुम्ही उरलेला टाइम यूज करू शकता. हा फर्स्ट पार्ट. स्ट्रॅटेजीचा सेकंड पार्ट इंग्लिश आहे ना डायरेक्ट रॅपिड फायर होतं. जर तुमचं प्रॅक्टिस असेल ना तर इंग्लिश पूर्ण रॅपिड फायर याच्यात होतं. फटफट फटफट 1 वर्ड आन्सर असतात, क्लिक करत चालता तुम्ही. तर इंग्लिश लवकर कव्हर करता येतं. तर सेक्शन ए असं कव्हर होऊन जाईल. सेक्शन बी चं अक्षय बघ. बी सेक्शनचं कसं आहे, आमच्या वेळेस तर खूप टाइम उरला होता. म्हणजे माझा पूर्ण जो पेपर आहे तर मी 42 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. तर बऱ्यापैकी म्हणजे 35 मिनिटात माझं तेवढं होऊन गेलं होतं. बाकी वेळात म्हणजे मी आयडल बसलो तर होऊन जातं. बी सेक्शनला बरेच जण असे रिकामीच बसलेले असतात. कारण की काय काय असतात क्वेश्चन ते थोडे हार्ड वाटतात आपल्याला DS साठी. म्हणजे मी नोटीस केले तर ते 3-4 क्वेश्चन असे थोडे मला आउट ऑफ सिलेबस वाटले. असे काय काय क्वेश्चन येतात, मग ते आपल्याला माहित असतं की भाई ह्याचा आन्सर हेच आहे, ह्याचं शुअर शॉट आपल्याला कळत असेल ना तर तिथं टाइम म्हणजे आपण तिथं द्यायचा. नाहीच येत ना तो तेव्हाच स्किप करायचा, कारण की आपल्याला पुढे टाइम मिळतो नाही मिळत. त्यामुळे तुम्हाला जेवढं येतं तेवढं त्याच्याकडे पहिले लक्ष द्या. टाइम उरलाच तर मग जे काही बाकी आहे त्याच्याकडे जा. हेच स्ट्रॅटेजी सांगेल तुम्हाला. आणि हा MCQ टाईपच्या कोणत्या पण एक्झाम साठी ही एक स्ट्रॅटेजी आहे. बट सगळ्यांना नाही यूज करतायत कारण तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे त्याच्यासाठी. टेस्ट सिरीज जे सॉल्व्ह करतात ना गेटच्या असू द्या बँकिंगच्या असू द्या सगळे सांगतील तुम्हाला की मल्टिपल पासेस मध्ये पेपर सॉल्व्ह करतो आपण. वन सिंगल पास नसतं. म्हणजे मी आधी एकदा पूर्ण सगळे क्वेश्चन पाहून घेणार, सगळ्यात सोप्या लेवलचे सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स वाले आधी सॉल्व्ह करणार, सेकंड पास मध्ये जिथे मला प्रोसेसिंग करावं लागतंय कॅल्क्युलेशन करावं लागतंय ते सॉल्व्ह करणार, तिसऱ्या प्रोसेसमध्ये जिथे मेमोरायझेशन करावं लागते ते सॉल्व्ह करणार आणि चौथ्या प्रोसेसमध्ये तुक्के मारणार. असं 4-5 मध्ये कोणता पण पेपर होतो. तुम्ही बघा, जर समजा तुम्हाला टेस्ट सिरीज म्हणजे बेसिकली कोणते पण 50 क्वेश्चन सिलेक्ट करून या मेथडनी सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला जर रिझल्ट चांगले वाटत असतील तर ह्याच पद्धतीची प्रॅक्टिस करा सॉल्व्ह करताना. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स पण बिल्ड होत जातो आणि टाइम मॅनेजमेंट वेगळं करावं लागत नाही. कारण तुमचा पहिला पास पहिल्या 15 मिनिटात होतो, दुसरा पास दुसऱ्या 15 मिनिटात होतो, तिसऱ्या 15 मिनिटात होतो आणि जर चांगली प्रॅक्टिस असेल ना तर चौथ्या तुक्के मारायला उरत नाहीत क्वेश्चन, कव्हर होऊन जातं आपलं. हे मल्टिपल पासेसची पण एक मेथड आहे. तर हे पण MCQ जे आधीपासून करत असतील गेट म्हणा बँकिंग प्रिपरेशन म्हणा त्यांना ही आयडिया असेल आधीच. बट जर कोणाला नसेल तर हे एकदा ट्राय करून बघा आणि थोडंसं म्हणजे एक्सपेरिमेंट करा की मला काय जमतं. जर समजा तुम्हाला सिक्वेन्शियल जमत असेल तर सिक्वेन्शियल करा आणि जर असं मल्टिपल पासेस मध्ये जमत असेल तर या मेथड मध्ये करा. 2 मेथड आहेत. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. एक मिनिट रवी.
जी मल्टिपल पासेसची जी मेथड आहे ती डायरेक्ट एक्झामला तरी ट्राय नका करू. आधी तुम्ही ट्राय करून घ्या. हो जमत असेल तर हो एक्झामला करा, नाहीतर वांदे होऊन जातील. हो आणि आणखी नाहीतर एक काय आहे की पहिल्या quant पास मध्ये मध्ये क्वेश्चन reasoning मध्ये वाचाल, दुसऱ्यामध्ये डायरेक्ट तुक्के मारायला याल. दुसऱ्यात हे तुम्हाला वेळ पण पुरणार नाही कधी कधी. कसं होतं की एक काही क्वेश्चन्स असतात क्वांट मध्ये झाले, रिझनिंग मध्ये झाले किंवा इव्हन इंग्लिश मध्ये पण असतात, जे की आपल्याला सॉल्व्ह होत नाही. पण आपण काय म्हणतो की आपण आन्सरच्या जवळ आहे म्हणून त्याच्याला आपण खूपच जास्त वेळ देत राहतो, नाही का? ते करायचं नाही शक्यतो. थोडं लांब पाडायचं कधी कधी. आणि काही काही पुढे सोपे क्वेश्चन असतात जे की आपल्याला टाइम नाही पुरला तर तसेच राहून जाऊ शकतात. त्यामुळे शक्यतो एक पास, सिंगल पास तरी झालंच पाहिजे. आणि त्यानंतर सेकंड पासला जे हार्ड आहेत ते झाले पाहिजे. ही तरी कमीत कमी प्रॅक्टिस ठेवा. 4 हे पासेस हे ची एकदम आधीच इम्पॉर्टंट करून ठेवा. सांगितलं. जर टेस्ट सिरीज असतील तरच हे करता येतं. म्हणजे तुम्ही जर समजा मल्टिपल क्वेश्चन पेपर आधी सॉल्व्ह केलेले असतील, आणि याच्यासाठी असं काही नाही की तुम्हाला टेस्ट सिरीज परचेस करावं लागेल. सिकेटला काय क्वेश्चन येतात तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तेवढे 50 क्वेश्चन सिलेक्ट करून ठेवू शकता कुठून पण. आम्ही तसंच करायचो, रॅन्डम 50 क्वेश्चन घ्यायचो ऍप्टिट्यूडचे आणि सॉल्व्ह करायचो एका पाठी एक, एका तासामध्ये करायचे कम्प्लीट म्हणून. मग तेव्हा हे पासेसची सवय होते. बट हा पॉईंट एकदम इम्पॉर्टंट सांगितला अतुलने की एक्सपेरिमेंट डायरेक्ट पेपरला नका करू. डोक्यात एवढंच ठेवा की तुक्के मारायचेच नाहीयेत. नाहीच कळत आहे, सोडून द्या, पुढचा क्वेश्चन घ्या. हेच ठीक आहे, लक्षात आपण ठेवा. पुढचा क्वेश्चन घेऊ आता. व्हॉट What वेअर were the mistakes you did at CCAT exam or while preparing? प्रिपेरिंग मध्ये आणि एक्झाम मध्ये दोन्हीकडे एकच चूक केली होती मी, की मैं झुकेगा नहीं साला टाईप. की जर एखादा क्वेश्चन सुटत नाहीये ना, तर त्याच्यातच टाइम वेस्ट करत राहिलो होतो की सॉल्व्ह होईल होईल, आय एम क्लोज. असं नका करू. येत नाहीये ना, सोडून द्या एका टाइम नंतर. आणि टॉपिक पण तसं प्रिपेअर करताना एखादा टॉपिक नाही समजत आहे, तो सोडून द्या, दुसरा टॉपिक प्रिपेअर करा. कारण की तुम्ही जो टॉपिक प्रिपेअर करताय मे बी त्यावर 2-3 मार्क्सचे क्वेश्चन येतील फार तर फार, पण बाकीचे उरलेले 97 मार्क्स तुम्ही वाटेत नका घालू त्यासाठी. त्यांच्याकडे पण लक्ष द्या. काही लोकांना हॅबिट असते, लाईक एक टॉपिक, एक रोडमॅप बनवून ठेवतात आणि त्या रोडमॅप मध्ये एखादी जर गोष्ट अडकली, कुठे स्टक झाले, तर तिथेच टाइम खूप घालवतात. तर ते करू नका. बाकी अजून बऱ्याच जणांनी मिस्टेक केल्या, ते पण सांगतील. मिस्टेक बऱ्याच जणांची मी अशी नोटीस केली होती एक्झामच्या टायमाला, त्यांनी नाही का एक वॉच नव्हती नेलेली अॅनालॉगची. जेव्हा मी बाहेर आलो ना एक्झाम देऊन, तेव्हा मी नेली होती. मला माहित होतं काय तिथे फायबर वगैरे नसतो. बेसिकली घेऊन जाते सोबत. अॅनालॉग जे असते ना, बेटर असेल तिथे तुम्हाला कळेल किती टाइम. खूप त्रास होतो त्याच्यानंतर, कारण की पुरं म्हणा की अरे नंतर नंतर फार इझी क्वेश्चन होते, पण मग मला टाइम नाही पुरला त्यासाठी. तर ती वॉच घेऊन जा. जास्त इम्पॉर्टंट. अजून दुसरं काय असतं सांगा. आधार कार्डच्या झेरॉक्स घेऊन जाल वेळेवर, तिथे ना प्रॉब्लेम होतो, ते मागतात. अजून एक माझ्या सेंटरला, म्हणजे आता की या वेळेचा काय एकदम रूल कसा माहित नाही, पण आमच्या वेळेस असं होतं की डबल वॅक्सिनेशन सर्टिफिकेट नसलं तर ते एंट्री नव्हते देत. तर एकदा विषय ते बघून घ्या, कारण की आमच्या वेळेसला दोन मुलांना पेपर नव्हता म्हणजे ते देऊ नाही शकले पेपर 2 मुलांना, कारण की त्यांच्याजवळ डबल वॅक्सिनेशन सर्टिफिकेट नव्हतं. तर ते एकदा बघून घ्या. आणि वॉचचं सांगितलंय त्यांनी, आणि ते पण जे सांगितलं गेलेलं आहे की एकदम इकडं ओसीडी नाही करायचं की एक कोणता प्रश्न बनून नाही राहिला तर त्याच्यावरच आपण ते करतोय. एक मिनिटं झालं आणि त्या प्रश्नाचं काही होत नसेल, मग सोडा आणि नेक्स्ट क्वेश्चन वर जम्प करा, कारण की बाकीचे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. एक आणखी ऍडिशनल, ज्यांचा सेकंड डे पेपर आहे त्यांनी पहिल्या दिवशी चक्कर मारा सेंटरला. खूप आयडिया येऊन जाते काय काय लागणार आहे, काय काय नाही. आमच्या वेळी तसंच झालं होतं. आधार कार्डचे झेरॉक्स लागणार होती, ते आधीच कळून जातं आपल्याला. तर हे पण एक बेटर आहे. अर्धा तास 1 तास जातो आपला, बट भरपूर आयडिया आहे. आणि सेकंड थिंग, एक कम्फर्ट येतो. दुसऱ्या दिवशी गेल्यावर नवीन नवीन नाही वाटत. तो माइंडसेट पण इम्पॉर्टंट आहे पेपरसाठी. पॅनिक नाही होत माणूस, नेमकं आपल्याला कुठं जायचं असं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं. कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाही आणि पुढील 50 दिवसात काय करावे समजत नाही. डिमोटिवेशन खूप येते. अधूनमधून कसे प्लॅनिंग करावे, थोडा गाईड करा. ब्रांच नेम वाचूनच मला थोडस म्हणजे आपुलकी वाटली.
देऊ शकतो आपण, चांगलं उत्तर देऊ शकतो. मेकॅनिकल असले तर सगळं करू शकतो. पण बेसिक काय आहे तर तुम्ही जे वाचतायत ना, तर त्याचं एक रिव्हिजन झालं पाहिजे. म्हणजे जी माझी मेथोडॉलॉजी होती ना, तर मी वीकली नाही का जेवढा अभ्यास केलेला ना आतापर्यंत, तेवढा एक वीक पकडायचं. गुरुवार काहीतरी असतात पकडायचं. जेवढं झालं तेवढं त्या दिवशी फक्त रिवाइज करायचं, कोणताच नवीन टॉपिक नाही घ्यायचं. आणि फक्त आपलं जे आधी झालेलं आहे ना ते रिवाइज होत चालतं. म्हणजे असं हे नाही साचत नाही का, म्हणजे काही राहून जात नाही तिथं. आणि जे बेटर आपल्याला आधी येत आहे ना त्याच्याकडे जास्त फोकस दिलेलं बरं आहे नवीन टॉपिक घेण्यापेक्षा. हे करा तुम्ही. एखादा रविवार वगैरे पकडा, तो दिवस त्या दिवशी नवीन टॉपिक नाही घ्यायचं, जे जुनं झालं तेच वाचायचं, होईल सगळं होईल. प्रॉब्लेम काहीच नाही, एक्झाम खूप सोपी आहे, टॉपिक्स पण खूप सोपे आहेत, लेंथ ही खूप कमी आहे. थोडंसं व्यवस्थित प्रिपेअर कराल ना व्यवस्थित होऊन जातं. लिटरली एक आठवडा प्रिपेअर करून मुलांनी डबल डिजिटवाले रँक आणलेले आहेत. सो डोंट वरी. आता याचा अर्थ हा नाही की तुम्ही शेवटच्याच वीकला जाऊन प्रिपेअर करा, बट जर आतापासून थोडं डेली एक दोन टॉपिक जरी केले ना तरी तुमचा खूप चांगला स्कोर येईल. आणि ट्राय करा की तुमचा टॉप 500 किंवा ॲटलिस्ट 1000च्या वर तरी रँक आला पाहिजे. तुम्हाला चांगलं कॉलेज वगैरे मिळेल. चांगल्या कॉलेजचा फायदा असा होतो की एक एन्व्हायरमेंट तुम्हाला चांगलं मिळतं. आणि आता तर ऑफलाईनच शकतं तुमच्या वेळेस मोस्ट ऑफ द टाइम. तर ट्राय करा की चांगला रँक काढण्यासाठी तुम्ही जे काही करताय ना त्याची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तुम्ही थेरी वाचा, काही करावा. प्रोग्रामिंग घ्याल तर प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस पाहिजे, कॉन्ट घ्याल तर कॉन्टची प्रॅक्टिस पाहिजे. आणि इंग्लिशला पण राईट ऑफ करू नका. इंग्लिश नॉट इवन जस्ट आता शिकायची आहे म्हणून याच्यासाठी नका शिकू. थोडं स्पोकन पण जर तुम्हाला चांगलं करता आलं तर खूप चांगलं होईल, कारण की नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला तेच पाहिजे, स्पोकन इंग्लिश चांगलं पाहिजे. सो आता टाइम आहे तर तुम्ही त्याकडे थोडं फोकस करू शकता. बाकी टॉपिक्स तर होऊनच जातील प्रिपेअर, त्यात काही इश्यू नाही एवढा. डेली 2-3 तास जरी दिले तरी सफिशियंट आहे. मला वाटतं सगळे क्वेश्चन झाले. तर अजून हा, कोणाचे एक काही क्वेश्चन असतील तर आपण चॅट मध्ये एक 5. क्वेश्चन आहे, डाटा स्ट्रक्चरचे क्वेश्चन कसे येतात, कोडिंग की थिअरी? थिओरिटिकलच असतं. मोस्टली थेअरी असते. आणि एक आमच्या वेळेस फक्त एक आलं होतं की म्हणजे लिंक लिस्ट मध्ये फ्रंट वर ऍड करायसाठी काय कोड असतो, तर 4 स्निपेट दिलेले होते आणि 4 मधून एक सिलेक्ट करायचं होतं. पण याच्या समोरच्या याचा म्हणजे ऍडव्हान्स लेवल, याच्या पुढच्या लेवलचा कॉम्प्लेक्सिटीचा क्वेश्चन नाही येणार, मोस्टली थेअरी. कोणी अनम्यूट करून पण क्वेश्चन विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या वेळी एक आला होता क्वेश्चन, 2 फॉर लूप होते आणि टाइम कॉम्प्लेक्सिटी विचारली होती. म्हणजे सिम्पलिसिटी काय येईल असं. कोड टाईपचे क्वेश्चन असे आपण येतात आणि 5 बाकी थिअरी. मुलं आपण निघायला 5 मिनिटं एक्सटेंड करतो. तुम्हाला कोणाला क्वेश्चन असतील तर ऑन द स्पॉट विचारून घ्या, नाहीतर मग आपण रॅपअप करू. आणि हा शेवटचा सेशन असणार आहे सिकलच्या अगोदरचा, यानंतर सेशन नाही होणार. आता फक्त अभ्यास करायचा, डाऊट सगळे तुमचे क्लिअर झाले असतील. नऊ 34 झालेत, 9:35ला बंद करू मग, तोपर्यंत क्वेश्चन यायला तर. चॅट मध्ये आलं एक क्वेश्चन. सीचे स्निपेट्स म्हणताय का चुकतात? सुमेध किती पण दैवले. प्रॅक्टिस केली तरी कोणते क्वेश्चन चुकतात, तर ते क्वेश्चन स्किप तुम्ही करायचे अनम्यूट का? करून थोडंसं इलॉबरेट करू. अनम्यूट करा, अनम्यूट म्हणजे कळेल नेमकं काय बोलणार. ऍक्च्युली सीचे स्निपेट एवढे पण आवाज अवघड येतोय का नसतात. माझा? बोल बोल. हा येतो आवाज. जे सीचे स्निपेट्स असतात ना, किती पण ट्राय केले ना तरी मग पण चुकत असतात ते क्वेश्चन. तर मग तसे क्वेश्चन स्किप करायचे की कसं? अजून 2 त्याच्यावर काही महिने आहे, सोल्युशन थोडी आहे का? प्रॅक्टिस कर थोडी. मे बी तुला स्किप करायचं काम नाही पडणार, थोडं अजून प्रॅक्टिस करशील तर. नाही, कारण जसं की काल कोणीतरी पर्सन पोस्ट केला होता, हा बीटफील्डचा क्वेश्चन होता तो, आणि मला वाटलं की तो स्ट्रक्चरचा साईज ऑफचा क्वेश्चन आहे. तर मग असे क्वेश्चन म्हणजे कळत नाही, तर मग तसे क्वेश्चन स्किप करायचे का? जे क्वेश्चन कळत नाही ते तर स्किप करायचेच आहेत, बट सध्या जे तुला सीचे क्वेश्चन सापडतील ना, काय प्रयत्न असा कर की तुला ते सध्या सॉल्व्ह करता येतील. तू जर आतापासून स्किपच्या डोक्यात ठेवशील ना
तर साधा क्वेश्चन पण मग टॅकल नाही होणार नंतर एंड पर्यंत. एक्झाम ची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. सो तू जे क्वेश्चन केला ना तो एक्झाम मध्ये ठीक आहे, बट आता करताना थोडं स्किप नको करू. आता थोडं प्रॅक्टिसच कर. ओके. अनम्यूट करून क्वेश्चन विचारा ऍक्च्युली. जेव्हा एक क्वेश्चन होईल ना प्रणाली त्यानंतर अनम्यूट अनम्यूट कर ना. करून विचारा. लाजायचं काही काम नाही, कॉर्पोरेट मध्ये यायचंय, पुढे सगळं चालतंय. चॅट मध्ये क्वेश्चन टाका किंवा मला बोलायचं असं सांगा आणि त्याच्यानंतर अनम्यूट करून विचारा. नाव घेतलं. प्रणाली हॅलो. येतोय आवाज. म्हणजे आपण सी तर सीच करत बसतो, तर मग म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला असं टाइम वाईज डिवाइड कसं करायचं? टाइम जास्त कंझ्युम करतो की मध्ये स्लिपेज कन्सेप्ट वगैरे क्लिअर करायला किंवा रिव्हिजनला, तर बाकीच्या सब्जेक्टला टाइम मिळत नाही. तर पेपरच्या वेळेस म्हणते की प्रिपरेशनच्या वेळेस म्हणते की आता टाइम? आता नाही आताच प्रिपरेशन म्हणते. प्रिपरेशन ना. तर हा. प्रिपरेशनचं असं आहे की म्हणजे असं करायचं, सी झालं ना बेसिक, त्यानंतर आपलं दररोज सी चे काही काही एमसीक्यू करून बघायचे. म्हणजे दररोज सी चे 20-25 एमसीक्यू करायचे आणि बाकीच्या सब्जेक्टला पण तितकंच टाइम द्यायचं, कारण की सी चे 8-9 क्वेश्चन्स येतात, जास्तीत जास्त 10, पण बाकीचे 40 क्वेश्चन्स थेoरी असतात आणि इझी असतात सी पेक्षा. तर तुम्ही सी चे जर 5च क्वेश्चन केले, 5 स्किप केले आणि बाकीच्या क्वेश्चन्स वर फोकस केला, कारण की मार्किंग स्कीम इक्वल असते, तरी पण चांगला रँक येऊ शकतो. थँक्यू. कुणाचं काही क्वेश्चन असेल? अनम्यूट कर ना परत. हॅलो, येतोय आवाज? हो येतो. हा बोल. जो ऍक्च्युली रिकर्शन सॉल्व्ह करायला ते डायग्रामॅटिकली सॉल्व्ह करतो मी, तर त्याला असं कोणी ट्रिक आहे का कोणती, की असं म्हणजे विदाउट पूर्ण ड्रॉ केल्याशिवाय सॉल्व्ह करू शकतो आपण? पहिले तर डायग्रामनी प्रॅक्टिस करतोय ना, तर तुला नंबर ऑफ क्वेश्चन करशील तर तुला डायग्राम काढायची एका वेळेनंतर गरज नाही पडणार. तर ते प्रॅक्टिसनेच तुझा टाइम कन्झ्युम सुद्धा कमी होणार. तर तू ते प्रॅक्टिसचं बघ. अदरवाईज डायग्राम काढल्याशिवाय ना आन्सर करेक्ट नाही येणार, कारण की रिकर्जन मध्ये आपण खूप कन्फ्युजिंग राहतो ना, कोणता फॅक्टर कुठे जातो, आणि थोडंसं जरी सिली मिस्टेक झाली तर क्वेश्चन चुकू शकतो. सो रिकर्जनच्या क्वेश्चनला तू 2 मिनिटं पण देऊन आरामात क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर डोंट वरी अबाउट टाइम. बाकी तुझी जी मेथड आहे, डायग्राम स्किप करून आन्सर बरोबर येईल नाही येणार याची गॅरंटी खूप कमी आहे नंतर. आणि सी प्लस प्लस तर पूर्ण थेरीच करायची ना, की त्याची सुद्धा स्निपेट येते? पहिले थेरी करा, आणि स्निपेट असे नाही देणार की एकदमच तुम्हाला बाहेरचे कुठेतरी दिसतील, बट स्निपेट येऊ शकतात, तयारी ठेवा तुम्ही. 1-2 येतील, जास्त नाही. आमच्या वेळेस आय थिंक 2-3 होते स्निपेट्स. तर असू द्या थोडं, म्हणजे त्याच्यावर पण थोडं लक्ष असू द्या. स्किप स्निपेटला पण एक नका कसं करू. येऊ शकतं, एक तुम्हाला साधा एक क्वेश्चन एक्झाम्पल द्यायचं झालं तर, एखादा तुमच्याकडे असं कोड लिहिलेला आहे की क्लास म्हणून कार आहे, आणि त्याच्या इंटरनल परत एक क्लास काहीतरी लिहिलेला आहे, आणि सांगितलं की हे महिंद्रा आहे किंवा मारुती आहे, तर काय, तर हे कोणतं फिनॉमिनॉन आहे. सो हा इनहेरिटन्स आहे. तर तसे क्वेश्चन तुम्हाला येतील. अच्छा. आणि अजून एक विचारत होता की जेव्हा ते साईज ऑफ विचारतात ना कोणत्याही व्हेरिएबलचा, तर ते 32 बिट मध्ये इंटचा 4 असतो आणि 64 मध्ये 8 असतो, तर ते बाय डिफॉल्ट 32 च्या हिशोबानेच कॅल्क्युलेशन करायचं ना? इंटला 2 कुठे तुम्हाला क्वेश्चन आला ना परत, तर इंटला 2च बाईट आहेत, आणि डबलला 8, आणि ते बाकीचे त्याच फॉर्मॅटमध्ये ना, तिच्या फॉर्मॅटमध्येच तुम्ही बघा. प्लॅटफॉर्म ओरिएंटेड किंवा दुसरा कोणताही ओरिएंटेड जे वाढत जातात ना, ते बघू नका. तर मग बाय डिफॉल्ट इंटचा किती पकडायचा, की 4 पकडायचा, की 2 दोन. असणार? जे सी मध्ये जे मेन्शन केलेलं आहे ना, की इंट म्हणजे डेफिनेशन काय, किती बाईट्स आहेत, डबल म्हणजे किती आहेत, फ्लोट मध्ये किती आहेत, त्याच तुम्ही घ्या. बाकी प्लॅटफॉर्म
किंवा आयओस आहे किंवा काय आहे दुसरं त्याच्याबद्दल काही जास्त विचार करू नका. सी मध्ये जेवढे दिलेत त्याच तुम्ही पाठ करा, त्याच अपेक्षित आहेत. चालेल. टर्बो सी 16 बिट कन्सिडर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमुळे जर आपण त्यांना साईज दोन जे unit आहे तर जे मग आता four सांगितलं ना 2 बिट आणि ते करून ते 16 बिट साठी 16 बिट कन्सिडर. चालेल, ठीक आहे. बीट आणि बाईट मध्ये कन्फ्युजन करू नका नंतर. हा हा, ठीक आहे. आणि ऑड क्वेश्चन असेल ना तर पेपरमध्ये मेन्शन असतं की 64 बिट कंपायलर साठी हा क्वेश्चन आहे म्हणून, आणि तिथे गिव्हन असेल तसं स्पष्ट असेल ते. म्हणजे बायचा असा क्वेश्चन नाही राहत तिथे. तुम्हाला हा, करून राहतच द्यायचं. नाही, बट असला तर मेन्शन करतील ते स्पेसिफिकली. कारण ऑनलाईन पण तुम्ही सॉल्व्ह कराल ना क्वेश्चन, तुम्हाला काही काही भेटतील असे का जे 64 बिट कंपायलर साठीच आहेत, आणि तिथे तसं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं की या कंडिशन मध्ये काय आन्सर येईल. तर ते पण तेवढं एक्सपेक्ट करू शकता तुम्ही, क्लॅरिटी. अँबिग्युअस क्वेश्चन येत नाहीत. मला वाटतं ठीक आहे, आपण एक तुम्हाला- मॉक ठेवायला पाहिजे यांची, त्यानंतर बरेच क्वेश्चन सॉल्व्ह होतील. मी पण तेच म्हणतो, टेलिग्रामवर करता येईल आपल्याला. ठीक आहे. बाकी कोणाचं काही वरात क्वेश्चन रॅप अप करायचं? वरात अनम्यूट करून विचार. झालं विचारलंय त्याने. झालंय त्याचा क्वेश्चन झालाय. ठीक आहे, चालेल, मग मीटिंग एंड करूयात. क्वेश्चन नाही ठीक आहे, झाला आपण पाहिजे. रॅपअप करूया. बाय गाईज. थँक्यू Bye. एव्हरीवन. थँक्यू एव्हरीवन. बाय. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट.